नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. सध्या सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला पुढील हप्ता कधी मिळणार आणि तो कोणत्या महिलांना मिळणार? तसेच आपल्या अर्जाची सद्यस्थिती कशी तपासायची याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. बहिणींनो, सध्या सोशल मीडियावर अनेक तारखा सांगितल्या जात आहे. काही जण म्हणत आहे की हप्ता लगेच जमा होणार, तर काही जण वेगवेगळ्या तारखा सांगत आहे. पण आजच्या घडीला अधिकृत अशी कोणतीही तारीख घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या ओळखीमध्ये कोणाला आधीचे हप्ते जमा झाले आहेत का? आणि त्यांना किती दिवसात पैसे जमा झाले होते? कमेंटमध्ये नक्की सांगा. सध्याच्या घडामोडीनुसार पुढील आठवड्यामध्ये हप्ता वितरणाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे शासनाकडून यापूर्वीच लाभ वितरणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हप्ता कोणत्या महिलांना मिळणार. सर्वप्रथम अशा महिलांना प्राधान्य दिले जाईल ज्यांना यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ मिळालेला आहे. कारण त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये योग्य आढळलेली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर आधीचे हप्ते मिळाले असतील तरी देखील तुमचे आधार लिंकिंग आणि बँक खात्याची स्थिती योग्य आहे का हे तपासणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या महिलांचे खाते पोस्ट बँकेत आहेत त्यांनी डीबीटी सेवा सक्रिय आहे का हे एकदा तपासून घ्यावे. कारण काही वेळा तांत्रिक कारणांमुळे लाभ जमा होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. आता दुसरा मोठा गट म्हणजे अशा महिला ज्यांचे त्रुटी यादीमध्ये नाव आले होते. काही महिलांनी चुका दुरुस्त करून पुन्हा अर्ज केला आहे. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा पडताळणी प्रक्रिया केली जात आहे. या पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांना राहिलेला लाभ इथे देखील मिळू शकतो. इथे अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमचे नाव कधी त्रुटी यादीमध्ये आले होते का? आणि असल्यास तुम्ही दुरुस्ती केली आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पात्रतेबाबत बोलायचं झालं तर काही महत्त्वाचे नियम अजूनही लागू आहेत. घरामध्ये उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त नसावे. घरात सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक नसावा. तसेच एका कुटुंबातून मर्यादित महिलांनाच लाभ दिला जात आहे. या सर्व अटींची सध्या पुन्हाच तपासणी सुरू आहे. त्यामुळे काही महिलांना लाभ उशिरा मिळू शकतो. आता अनेक महिलांचा प्रश्न असा आहे की ज्यांनी अजून ई-के-वाय-सी केलेलीच नाही त्यांचं काय? सध्याच्या माहितीनुसार अशा महिलांचा लाभ आधीच थांबवण्यात आलेला आहे आणि नवीन के-वाय-सी करण्याबाबत शासनाने अद्यापही कोणतीही स्पष्ट सूचना दिलेली नाही. त्यामुळे अशा महिलांनी जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. आता स्टेटस कसे तपासायचे याबद्दल थोडक्यात सांगतो. तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून स्टेटस तपासू शकता. जर तिथे सर्व माहिती योग्य दिसत असेल तर तुमचा अर्ज प्रक्रियेत आहे असे समजावे. इथे अजून एक छोटासा प्रश्न. तुम्ही शेवटचं स्टेटस कधी चेक केलं होतं आणि काय स्टेटस दाखवत होतं हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा. बहिणीनो, अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे शासनाकडून अधिकृत जी-आर जारी झाल्यानंतरच हप्ता वितरण सुरू होणार आहे. त्यामुळे जी-आर येण्याआधी पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे. अपेक्षा अशी व्यक्त केली जात आहे की पुढील आठवड्यात या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु अंतिम घोषणा शासनाकडून आल्यानंतरच निश्चित केली जाते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीचीच वाट पहा. जर तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील किंवा तुमच्या अर्जाबाबत काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नांची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि बहिणींनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जोडलेले राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.